हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू मिनी ब्लॉग सिरीज. आज आहे डे 9. इंद्रायणी झोपली होती म्हणून मी आज एकटीच टेरेसवर गेलेले. रोपांना पाणी घातलं आणि कोथिंबीर बघा फारच मोठी झाली आहे. खाली येऊन बघते तर इंद्रायणी उठलेली आणि मॅडमचा काही मूडच नव्हता बोलायचा. सकाळ सकाळ थंडीचं दही द्यायला नको म्हणून मी देत नव्हते, पण शेवटी रडून रडून माझ्याकडून दही खायला घेतलंच. खूप दिवसापासून साबुदाणा खिचडी खायचं मन होत होतं. फायनली काल साबुदाणे भिजत घातले आणि आज सकाळ सकाळ नाश्त्याला साबुदाणा खिचडी बनवली. इंद्रायणीला पण ही खिचडी खूप आवडते. अजून दही खायला पाहिजे म्हणून इथे इंद्रायणी रडत होती. जसं तिने ताटात खिचडीवर दही पाहिलं तसं बघा किती खुश झाली. टेरेसवरून एक विचित्र आवाज येत होता. तो काय येतो हे बघण्यासाठी आम्ही टेरेसवर गेलो तर प्रियांकाने त्यांचं गहू वाळत घातलेलं ते खाण्यासाठी खूप सारे कबूतर जमा झालेले आणि जसे ते कबूतर उडून गेले तशी इंद्रायणी नाराज झाली आणि त्यांना बाबांना कबुतरांचा व्हिडिओ दाखवला. त्यावेळेस बाबा बोलले, अरे ते कबूतर नाही आहेत, पारवे आहेत. इंद्रायणीला आंघोळ घालून झोपवलं. ही आहे मी. सनसेट होत होता आणि व्हिडिओ छान येत होता म्हणून स्वतःचाच एक व्हिडिओ घेतला. छान आहे ना माझी ओरिजिनल त्वचा. हल्ली इंद्रायणी तिचा खाऊ कोणासोबतच शेअर नाही करत, पण मला कसा काय दिला तिलाच माहीत. आणि कॅमेरा दिसला की आमचा लगेचच डान्स चालू होतो. रात्रीच्या जेवणात होतं वाटाणा बटाट्याचा रस्सा, चपाती, भात आणि उडदाचे तळलेले पापड. तर असा होता आमचा आजचा दिवस. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.